नमस्कार. जगात सर्वात मोठं पाप काय आहे आणि जगात सर्वात मोठं पुण्य काय आहे? बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की आपण कितीही चांगलं कर्म केलं तरीही आपल्याला चांगलं फळ मिळत नाही. उलट आपल्याच वाट्याला जास्त दुःख येत असतं. पण ते तसं नसतं. जेव्हा केव्हाही आपण काही पुण्यकर्म केलं ते ईश्वराला समर्पित केलं पाहिजे आणि मनात कोणत्याही प्रकारच्या भावना ठेवायला नकोत. या संसारामध्ये सर्वच गोष्टींचा अंत आहे. पाप आणि पुण्य हे आपल्या आयुष्याशी संबंधित आहे. पाप कर्म केल्याने दुःख मिळतं तर पुण्यकर्म केल्याने सुख मिळत असतं. परंतु पाप आणि पुण्यामध्ये थोडं अंतर असतं. ते म्हणजे पुण्याचं फळ जर आपल्याला नको असेल तर ते आपण देवाला समर्पित करू शकतो. परंतु प्रश्न असा आहे की भगवंत ते स्वीकार करतात का? हो, ते निश्चितच स्वीकार करतात. कारण भगवंताने स्वतः अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं आहे की हे कुंतीपुत्र, तू जेही करतोस, जेही खातोस, पवित्र यज्ञ यागामध्ये जेही आहुती टाकतोस, जेही दानधर्म करतोस आणि जीही तपस्या करतोस ते सर्व मला समर्पित कर. म्हणूनच तुम्ही जे काही कर्म करत असाल ते देवाला समर्पित करण्याच्या भावनेनेच करत जा. आपण एखाद्या पूजेचा संकल्प जरी करत असतो तरीही सुरुवातीला 3दा देवांचे नाव घेतो. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असे म्हणून आपण संकल्प पूर्ण करत असतो. याचा अर्थ असा आहे की मी जेही कर्म करतो ते ईश्वराला साक्षी ठेवून करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि आपले जेही पुण्यकर्म आपण देवाला समर्पित करत असतो त्यामुळे आपल्या मनोवांछित कामना पूर्ण होत असतात. जर आपल्याकडून काही पुण्यकर्मही होत असतील तर तेही आपण देवाला समर्पित केले पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान, गर्व होत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाप हे कधीही आपल्याला भोगावेच लागतील आणि पुण्य हे आपण देवाला समर्पित केले म्हणजेच ते देवाला अर्पण केले तर आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. भगवान श्रीकृष्णांनी देखील गीतेमध्ये सांगितलेलं आहे की पुण्यकर्म मला समर्पित कर, मला अर्पण करत जा. नाहीतर पापकर्माविषयी सांगितलं आहे त्याचे फळ तर भोगावेच लागेल. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून व्हिडिओ संपूर्ण श्रवण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर बसलेले होते. तेव्हा माता पार्वती भगवान शिवांजवळ जाऊन त्यांना विचारतात की मला हे सांगा की जगामध्ये सर्वात जास्त पुण्य आणि सर्वात मोठे पाप काय आहे हे मला तुम्ही सांगा. यावर भगवान शिव म्हणतात की मी तुला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट तू पूर्ण ऐक म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. सर्वात पहिले म्हणजे मी तुला सांगतो की या जगामध्ये सर्वात मोठे पाप कोणते आहे बघ. एकदा चंद्रवंशात नंद नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. तो पृथ्वीवर धर्माचे पालन करत होता. त्याला एक मुलगा होता, त्याचे नाव धर्मगुप्त होते. नंतर राजाने राज्याचा कारभार आपल्या मुलाला सोपवला आणि स्वतः तपस्या करण्यासाठी वनात निघून गेला. पुढे शिवशंकर पार्वतीला सांगतात की आपले वडील वनात तप करण्यासाठी निघून गेल्यानंतर धर्मगुप्त न्यायधर्माने आपले राज्य सांभाळायला लागला. राजा धर्मगुप्तने अनेक प्रकारचे यज्ञ केले. इंद्राबरोबरच अनेक देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्याने अनेक प्रकारचे यज्ञ केले. ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दानधर्म केले. त्याच्या राज्यामध्ये लोक न्यायधर्माने वागत होते. एकदा राजा धर्मगुप्त हा घोड्यावर स्वार होऊन वनात गेला. वनात जाता जाता त्याला रात्र झाली. तेव्हा राजाने एका ठिकाणी संध्यावंदना केली व वेदमाता गायत्री मंत्राचा जप केला आणि रात्रीच्या काळोखात तो जंगलातील प्राण्यांच्या भीतीने एका झाडावर बसला. तेव्हाच त्या झाडाजवळ एक अस्वल आले. तो वाघाच्या डरकाळ्या ऐकून तेथे आला होता. तो वाघ त्या अस्वलाचा पाठलाग करत होता. तेव्हा अस्वल एका झाडावर चढले. तेव्हा त्या झाडावर धर्मगुप्त बसलेला त्याने पाहिले आणि म्हणाला की महाराज, तुम्ही मला अजिबात घाबरू नका. आपण दोन्ही रात्रभर येथेच राहू.
कारण की वाघ माझा पाठलाग करत इथपर्यंत आलेला आहे. तुम्ही अर्धी रात्र झोपा आणि मी तुमचे रक्षण करतो. त्यानंतर मी अर्धी रात्र झोपेल व तुम्ही माझे सुरक्षा करा. असे त्यांनी दोघांनीही ठरवले व राजा झोपी गेला. तेव्हा अस्वलाने त्याचे रक्षण करण्याचे ठरवले. पुढे वाघाने अस्वलाला सांगितले की राजा झोपलेला आहे, तू त्याला ढकलून दे, म्हणजे मी त्याची शिकार करेन व तुला सोडून देईल. पण अस्वलाने ते मान्य केले नाही, कारण की राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून तो झोपला होता. म्हणून अस्वलाने त्याला सांगितले की मी असं करणार नाही. तू धर्म जाणत नाहीस. विश्वासघात करणाऱ्याला खूप कष्ट भोगावे लागतात. पुढे ते अस्वल सांगतात की जो व्यक्ती विश्वासघात करतो त्याचे 10,000 यज्ञ करून देखील पाप नष्ट होत नाही. या पृथ्वीवर मेरू पर्वताचा भार एवढा नाही जेवढा की लोक विश्वासघात करतात त्यांचा भार आहे. ही अस्वलाची गोष्ट ऐकून वाघ शांतच झाला आणि त्याचवेळी धर्मगुप्ताला जाग आली आणि त्यानंतर अस्वल झोपले. तेव्हा वाघाने राजाला सांगितलं की अस्वलाला खाली ढकलून दे. राजाने त्या वाघाची गोष्ट ऐकून त्या अस्वलाला झाडावरून खाली ढकलून दिले. पण ते अस्वल खाली पडले नाही. त्याने तिथेच एक फांदी पकडली व लटकून राहिले आणि लगेचच क्रोधित झाले व धर्मगुप्त राजाला बोलला की मी एक इच्छाधारी ध्यान करणारा मुनी ऋषी आहे. माझा जन्म भृगु वंशात झाला आहे. मी वेषांतर करून अस्वलाचे रूप घेतले होते. मी तुझे कोणतेही अपराध केलेला नव्हता, तरीही तू मला झोपल्यावर झाडावरून खाली का फेकले? तेव्हा वेषांतर केलेल्या त्या मुनींनी राजाला श्राप दिला की तू लवकरच वेडा होऊन या पृथ्वीवर भ्रमण करशील. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे धर्मगुप्तला त्याच्या विश्वासघाती वागण्यामुळे त्याला श्राप मिळाला. जेव्हा धर्मगुप्ताने श्राप भोगला तेव्हा तो म्हणाला, या जगामध्ये सर्वात मोठे पाप हे विश्वासघात करणे हे आहे. कधीही दुसऱ्यांबरोबर विश्वासघात करू नका. जे व्यक्ती दुसऱ्यांबरोबर विश्वासघात करतात त्यांना असाच दंड भोगावा लागतो. पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, तुझा दुसरा प्रश्न होता की जगामधील सर्वात मोठे पुण्य काय आहे. तर मी तुला एक छोटीशी कथा सांगतो. ती ऐकल्यावर तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. एका आश्रमामध्ये एक साधू राहत होता. खूप वर्षापासून तो याच आश्रमामध्ये राहत होता. तो आता म्हातारा झालेला होता. आता आपला मृत्यू जवळ आहे असे त्याला वाटत होते. तो अतिशय संतुष्ट होता. आपण 30 वर्षांपासून भगवंताचे नामस्मरण करत आहोत, म्हणून त्याला वाटायचं की आपण खूप पुण्य केलं आहे. आपल्याला मरणानंतर नक्कीच मोक्ष मिळणार आहे. परंतु त्याला स्वप्नामध्ये एक स्त्री येत होती आणि ती स्त्री त्याला म्हणत होती की तू तुझे 1 दिवसाचे पुण्य मला दे आणि माझे 1 दिवसाचे पाप तू घे. आता साधू या स्त्रीने सांगितलेल्या गोष्टी ऐकून खूपच विचलित झाला होता. एवढे वर्ष माझ्या स्वप्नात किंवा मनात कधीही स्त्रीचा विचार आला नाही आणि आता असं का होत आहे? तो ती गोष्ट विसरून परत देवाचे स्मरण करण्यासाठी बसून घेतो. परत त्याला देवाचे स्मरण करताना ती स्त्री त्याच्या डोळ्यासमोर आली व परत त्याला तेच सांगू लागली की तू तुझे 1 दिवसाचे पुण्य मला दे आणि माझे 1 दिवसाचे पाप तू घे. आता त्या साधूला त्या स्त्रीला ओळखण्याची खूप इच्छा झाली, परंतु त्या स्त्रीचा चेहरा त्याला खूप अस्पष्ट दिसत होता. तो त्यांना ओळखू शकत नव्हता. साधू आता चिंतेत व्हायला लागला की 1 दिवसाचे पुण्य घेऊन ही स्त्री काय करेल? ही स्त्री मला कष्टामध्ये दिसत आहे, पण मला माझ्या गुरूंनी सांगितलं आहे की आपले पुण्यच ही आपली पुंजी असते, ती कधीही कुणाला देऊ नये. हे पुण्य खूप तप केल्याने मिळते आणि जर तू कुणाला पुण्य दिलंस तर मोक्ष मिळणार नाही. आता साधूच्या मनात विचार करायला लागला की मला मोक्ष मिळू नये म्हणून कोणीतरी आपल्या विरुद्ध षडयंत्र करत आहे. ही स्त्री मुद्दामून पुन्हा पुन्हा आपल्या विचारांमध्ये येत आहे. म्हणजे तो आपल्या गुरूंजवळ जातो आणि आपल्या गुरूंना सर्व गोष्टी सांगतो. त्यावर गुरु सांगतात की आपलं पुण्य कधीही कोणाला देऊ नये, ती तुझी खरी कमाई असते. आणि गुरूंना नमस्कार करून तो साधू परत देवाचे स्मरण करण्यासाठी बसून घेतो आणि परत त्या स्मरणामध्ये ती स्त्री येते व परत त्याला तेच सांगू लागते. ती स्त्री म्हणते, तुला तुझे गुरु चुकीचं शिकवत आहे. तू तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून आलास. तुम्ही तर मोहमाया सोडून आलेले असतात, तर तुला 1 दिवसाचं पुण्य मागितलं तरी तू देऊ शकत नाहीस.
तो साधू परत गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या गुरूंकडे जातो व सर्व वृत्तांत सांगतो. त्यावर गुरु म्हणतात की ही स्त्री चालाक आहे. गुरूंवर अविश्वास उत्पन्न करून ती स्त्री तुला पापांमध्ये ढकलून देत आहे. म्हणूनच तुझं एका दिवसाचं पुण्य मागून ती तुला पाप देऊ इच्छिते. शेवटी तो आपल्या गुरूंचं बोलणं ऐकून परत तप करायला बसतो आणि रात्री साधू झोपल्यानंतर ती स्त्री त्याच्या स्वप्नात आली व म्हणाली, एवढ्या वर्षाचं तप केलंस पण स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. एखाद्या अडलेल्या व्यक्तीची मदत करणं हे सुद्धा एक धर्मच आहे. तेव्हा साधूला जाग येते व तो विचार करू लागतो, गुरूंची आज्ञा पालन केली पाहिजे. तर एका बाजूला धर्म असा सांगतो की ज्याला गरज आहे त्याला आपण मदत केली पाहिजे. तर आता काय करावे, तो धर्म संकटात पडतो. तेव्हा त्याने भगवंताची आराधना करायला तो सुरुवात करतो आणि भगवंताला आराधना करतो की या धर्म संकटातून तुम्ही मला बाहेर काढा. तेव्हा आकाशवाणी होते की कोणत्या पुण्याचा तुला एवढा अभिमान आहे. तू तर 30 वर्ष काही उपयोगी काम केलेच नाही. तू तर भिक्षेमध्ये जे आयतं मिळालं ते ग्रहण केलं. तू कष्ट कुठे केलेस. तुझ्या खात्यामध्ये शून्य पुण्य आहे. कोणत्याही प्रकारचे पुण्य तुझ्या खात्यामध्ये जमा नाही. एवढे बोलणे ऐकून मग साधू बोलला की माझ्या खात्यामध्ये जर पुण्यच नाही मग ती स्त्री कोण आहे माझ्याकडून रोज पुण्य मागत असते. मग त्यावर प्रभू म्हणतात, तुला माहिती आहे ती स्त्री कोण आहे. ती तुझी आई आहे, जिला सोडून तू तप करण्यासाठी निघून आलास. तुझ्या पश्चात तुझे वडील वारले. ती वृद्ध आई दारोदारी भिक्षा मागत होती, काम मागत होती, परंतु तिला कोणीही काम दिले नाही. शेवटी ती एका आश्रमामध्ये गेली जिथे कुष्ठरोगी अनेक स्त्री पुरुष होते. ती त्यांची देखभाल करू लागली. ती स्वतःला त्या आजारापासून वाचवत त्या लोकांची सेवा करत होती. परंतु काही दिवसांनी तिला देखील तो आजार झाला. तिच्या मनामध्ये नेहमी हीच भावना असते की मी काहीतरी पाप केले असेल म्हणून माझा मुलगा मला सोडून गेला. तुला माहिती करून घ्यायचे आहे की तुझी आई रोज तुझ्या स्वप्नामध्ये का येते. तर एका दिवसाचे पुण्य मागून त्या दिवसाचे पाप तुला का देत आहे. तर साधू बोलला, हा प्रभू मला नक्की सांगा असं का होत आहे. तर तुझ्या म्हाताऱ्या आईला आभास होत आहे की तुझा अंतिम समय जवळ आला आहे आणि तिला नेहमीच वाटतं की तुला मोक्ष मिळावा. म्हणून तुझ्या त्या म्हाताऱ्या आईने देवाजवळ रोज हीच प्रार्थना केली आहे की माझ्या मुलाला मोक्ष मिळू द्या. म्हणून ती म्हातारी आई तुझ्या स्वप्नामध्ये येऊन तिचे पुण्य तुला देत आहे व तुला मोक्ष होईल अशी तिची इच्छा आहे. तुझ्याकडे कोणत्याही प्रकारचं पुण्य नाही. सर्वात पहिले म्हणजे तू तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोडून धोका देऊन तप करण्यासाठी आलास. तू तुझ्या म्हातारपणाचा सहारा होतास. तू त्यांची सेवा केली नाहीस. ज्या आईवडिलांमुळे तुला हे शरीर प्राप्त झाले आहे त्याच आईवडिलांना तू सोडून आला आहेस. त्यांचा म्हातारपणाचा सहारा बनला नाहीस. तू घरामध्ये निघताना कधीही विचार केला नाहीस की तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांचं काय होईल. तू घर सोडल्यापश्चात तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आईचे प्रचंड हाल झाले. आज ती स्वतः मृत्यूशय्येवर आहे. तरी देखील ती देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे की हे देवा माझ्या मुलाला मोक्ष मिळू दे. तेव्हा त्या साधूचे डोळे उघडतात आणि त्याला समजतं की या संसारात जगात सर्वात मोठं पुण्य काय आहे. या जगामधील सर्वात मोठं पुण्य म्हणजे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करणं, त्यांची म्हातारपणाची काठी बनणं. अशा प्रकारे माता पार्वतींना उत्तरे मिळाली. या जगातील सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात करणं आहे आणि या जगातील सर्वात मोठं पुण्य म्हणजे म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करणं. आशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.